घटना आहे संजयची. संजय शिकलकार हा एक साधा कष्टाळू माणूस होता. लहान वयातच जबाबदारीची जाणीव झाल्यामुळं त्यानं शिक्षण सोडून हाताला काम धरलं. बांधकामाच्या कामात निपुण असल्यामुळं तो गोव्यात गवंडी म्हणून काम करू लागला. महिनोन महिने तो गावापासून दूर राहत असे, पण त्याचं मन कायम आपल्या कुटुंबाकडे लागलेलं असायचं. त्याचं आणि दीपाचं लग्न प्रेमानं झालं होतं. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात दोघं खूप आनंदी होती. संजयच्या डोळ्यात दीपासाठी प्रेम होतं. तिच्या स्वप्नांसाठी तो झटत होता. आपल्या मेहनतीच्या पैशातून घर सजवण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण या सर्व धडपडीत त्याला कळलंच नाही की त्याच्या गैरहजेरीत त्याचं आयुष्य कुणाच्या डावात अडकत चाललंय. संजय एक विश्वासू नवरा होता, पण त्याच्या बायकोनंच त्याच्यावर अविश्वास दाखवला. ज्या घरासाठी तो राबला त्या घरातूनच त्याचं अस्तित्व नष्ट करण्याचा कट रचला जात होता. आणि दुर्दैवानं तो आपलं घर टिकवण्यासाठी लढत असतानाच आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीनंच त्याच्यावर घात केला. संजय आणि दीपाच्या संसाराला 10 वर्ष झाली होती. लग्नानंतरच्या पहिल्या काही वर्षात त्यांचं नातं प्रेमानं भरलेलं होतं. पण जसं जसं दिवस गेले, संजयच्या सततच्या गोव्याला जाण्यामुळं दीपाला एकटेपण जाणवू लागलं. आणि त्याच वेळी तिच्या आयुष्यात दर्शन नावाचा माणूस आला. संजय जरी प्रामाणिक पती होता, तरी त्याच्या सततच्या गैरहजेरीमुळे दीपाच्या मनात काही गोष्टी उलगडत गेल्या. सुरुवातीला ती फक्त शेजाऱ्यांशी बोलत होती, पण नंतर ती खास करून दर्शनच्या जवळ येऊ लागली. दर्शनचं तिच्याकडून काही काम नसायचं, तरी तो कायम तिच्या अवतीभोवती राहायचा. हळूहळू त्यांचा संवाद वाढला. दर्शन तिला चांगलं ऐकून घ्यायचा, तिच्या दुःखाला समजून घ्यायचा, तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या मनात प्रेमाचं नाटक करत होता. तू अशा नात्यात अडकून का राहतेस, मी असतो ना तुझ्यासाठी, तो म्हणायचा. हळूहळू दीपाही त्याच्या प्रेमात पडली, किंवा तसं तिला वाटू लागलं. संजयला मात्र काही काळानं हे सगळं जाणवू लागलं. एके दिवशी त्यानं दीपाला रात्री फोनवर बोलताना पाहिलं. कोण आहे तो विचारताच ती घाबरली. काही नाही, साधी मैत्री आहे, ती म्हणाली. संजयचा संशय वाढला. तो तिला लक्षपूर्वक पाहू लागला. तिच्या बदललेल्या वागणुकीत काहीतरी होतं जे त्याला अजून कळलं नव्हतं. आणि मग एक दिवस त्यानं तिला दर्शन सोबत हसताना पाहिलं. त्यानं तिचा फोन तपासण्याचा प्रयत्न केला, पण ती त्याला द्यायला तयार नव्हती. दीपा, हे नातं काय आहे, तो तिला विचारू लागला. काही नाही, तू विनाकारण संशय घेतोस, ती भडकून म्हणाली. घरात आता रोज भांडण होऊ लागली आणि या भांडणांनी दीपाच्या मनात एक विचार पक्का केला. संजय हा तिच्या आयुष्यातील मोठा अडसर बनला होता. दीपानं या सगळ्यांबाबत दर्शनशी बोललं. संजय असाच संशय घेत राहिला तर आपण एकत्र राहू शकणार नाही, ती म्हणाली. दर्शन आधी गप्प होता, पण नंतर तो म्हणाला, त्याला हटवायचं असेल तर कायमचं हटवू. दीपाच्या डोळ्यात चमक आली. हो, आपण हेच करायला हवं. या गोष्टीत दर्शनच्या भावालाही समाविष्ट केलं गेलं. त्यांचा एकत्र बसून कट तयार झाला. संजयला एका ठिकाणी नेऊन संपवायचं आणि त्याचा मृतदेह लपवायचा. 27 फेब्रुवारीची रात्र. सगळं घर झोपलं होतं. दीपानं संजयला गोड बोलून घराबाहेर नेलं. चला ना, थोडं माळ भागावर जाऊ, गार वारा घेऊ, तिनं सुचवलं. संजय गोंधळला, पण तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तो बाहेर पडला. त्या रात्री संजयला काहीतरी वेगळंच वाटत होतं. पण त्याला कल्पना नव्हती की ज्याच्यावर त्यानं आयुष्यभर प्रेम केलं तीच व्यक्ती त्याच्या विरोधात कट रचत होती. ते दोघे स्मशानभूमीजवळ पोहोचले. तिथं आधीपासूनच दर्शन, त्याचा भाऊ आणि काका दबा धरून बसले होते. संजय काही समजून घेईपर्यंत दर्शननं पहिला कोयत्याचा वार त्याच्या डोक्यावर केला. संजयनं जोरात किंचाळायचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मानेवर दुसरा वार झाला. त्याचं रक्त त्या रात्रीच्या काळोखात सांडत होतं. संजय तडफडत जमिनीवर कोसळला, पण त्यांना खात्री होती की तो अजून जिवंत आहे, म्हणून त्याच्या छातीत आणखी वार करण्यात आले. झालं काम, दीपा म्हणाली. ती शांत होती, ना डोळ्यात पाणी ना पश्चाताप. दर्शन आणि त्याच्या साथीदारांनी संजयचा मृतदेह उचलला आणि तो जवळच्या स्मशानभूमीत पुरला. संजय बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं तेव्हा त्याचा भाऊ अनिल शिकलगार पोलिसांकडे गेला. माझा भाऊ 27 तारखेपासून गायब आहे, त्यानं तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यांनी दीपाला प्रश्न विचारले, पण तिची उत्तरं गोंधळलेली होती. शेवटी पोलिसांनी तिच्या फोनमधले कॉल रेकॉर्ड तपासले. तिथं दर्शनशी तिचे सतत झालेले संवाद आणि तिच्या हालचाली संशयास्पद होत्या. पोलिसांनी तिची आणि दर्शनची चौकशी केली. आधी त्यांनी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पोलिसांनी कडक विचारपूस केली तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हो, आम्ही त्याला मारलं, दीपानं कबूल केलं. पोलिसांनी दर्शनला त्या ठिकाणी नेलं जिथं संजयला पुरण्यात आलं होतं.
जेव्हा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा तो पूर्ण सडलेला होता, पण त्यावर वारांच्या खोल जखमा स्पष्ट दिसत होत्या. या हत्येची बातमी गावभर पसरली. सगळे लोक हादरले होते. एका बायकोनं आपल्या नवऱ्याचा काटा काढला होता, तेही प्रियकराच्या मदतीनं. दीपा, दर्शन आणि इतर 2 साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संजयच्या कुटुंबियांनी त्याला न्याय मिळावा म्हणून केस पुढे नेली. कोर्टात ही केस चालली आणि अखेर सगळ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेतून आपण काय शिकावं? नात्यात प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा असेल तर ते टिकलं जातं, पण जेव्हा वासना, स्वार्थ आणि फसवणूक येते तेव्हा नाती उद्ध्वस्त होतात. दीपानं तिच्या नवऱ्याला संपवून स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त केलं. संजयने फक्त प्रेम केलं, पण त्याच्या त्या प्रेमाचाच इतका शेवट क्रूरतेनं झाला. प्रश्न हा आहे की प्रेमाच्या नावाखाली माणुसकीचा हत्याकांड करणाऱ्या लोकांचं काय? एका विश्वासघाताची किंमत एका निष्पाप जीवानं चुकवली, पण हे कुठं थांबणार? ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.